घर सजलं ना की आपलं मनही सजतं आणि मन सजलं की आयुष्यही सजतं, हो की नाही? तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत. आता येणाऱ्या हळदी कुंकूला, येणाऱ्या मकर संक्रांतीला आपल्याकडे ना सगळी धावपळ असते, घरीसुद्धा धावपळ असते आणि आपल्याला कामंसुद्धा खूप असतात. मग त्यावेळेस जर का आपलं छोटं बाळ असेल तर मग ते कामं संपत नाहीत आणि आपल्याला कुठलाही कार्यक्रम म्हणा, कुठलाही समारंभ म्हणा, आपल्या घरी काहीही असो किंवा नसोही, आपण रांगोळी हे दारासमोर काढतोच. मग त्या कार्यक्रमाशी रिलेटेड असणारी रांगोळी हे काढणंसुद्धा ना एक खूप मोठं काम असते आपल्यासाठी आणि ते सुद्धा आपली मुलं आपलं घर सांभाळून काढत असताना मग धावपळ होते ती वेगळी आणि काढली ना तरी मुलं ठेवतील का नाही हा एक वेगळाच प्रश्न. म्हणूनच मी घेऊन आले आहे आज एक रेडी रंगोली, जी आहे हळदी कुंकू स्पेशल, जी तुम्ही हळदी कुंकवाला काढू शकता आणि तेही घरच्या घरी अगदी कमी साहित्यात, कमी खर्चातही, आणि जी लाँग लास्टिंग टिकेल, रियूज करता येईल अशी. आता हळदी कुंकासाठी ही जी काही स्पेशल रंगोळी आहे याच्यामध्ये हळदी कुंकू हे नाव मी राईट केलेलं आहे आणि बाजूला जे काही आपलं मंगळसूत्र असतं ना ते, त्याला खाली 2 वाट्या आणि मधातच हळदी कुंकूचे 2 बाउल्स, असं काहीसं हे काढायचा मी प्रयत्न केला आहे. आता तुम्हीसुद्धा ना हे घरच्या घरी काढू शकता आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसेल. तर तुम्ही याचा फायनली लुक तर मी दाखवेलच, परंतु ना स्टेप बाय स्टेपसुद्धा तुम्हाला गाईड करेन. तर हे आधी ड्रॉइंग जे आहे ना रांगोळीचं, हे मी आधी या OHP शीटवर ड्रॉ करून घेतलं. जी OHP शीट मिळते ती 100 मायक्रॉन किंवा 150 मायक्रॉनची तुम्ही घेऊ शकता आणि जी इझिली स्टेशनरीमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर आपला फेविकॉल आणि आपल्याकडे असणारे 1-2 ब्रश बस झालं. आणि रांगोळी तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतेच, कारण रांगोळीशिवाय आपला कुठला सण होत नाही किंवा कुठला समारंभ होत नाही. मग काय, तर फेविकॉल आणि पाणी थोडं ॲड करायचं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणजे त्यामुळे तुमची रांगोळी जी आहे ती कडक होऊ शकते आणि मग त्याचे खिपले निघतात किंवा मग ती तुटून पडते. तर बरोबर हे करा, त्याचं जे काही प्रमाण आहे. तर मी असं प्रमाण करून घेतलं फेविकॉल आणि पाण्याचं आणि देन आता मधला जो भाग आहे ना त्यामध्ये मला ग्रीन कलर द्यायचा. आता हळदी कुंकू म्हणलं ना, हिरवा रंग झाला, काळा रंग झाला, आपला हळदी कुंकाचा येलो झाला, लाल कलर झाला. या कलर खूप ट्रेंडमध्ये असतात किंवा ते चालतात. तर मध्ये मी आधी ना ग्रीन कलरनी त्याला पूर्ण कव्हरअप करते आणि जे हळदी कुंकू आहे, हळदी ऑब्व्हियसली येलो आणि कुंकू रेड, असं काहीसं बनवणार आहे. तर तुम्हीसुद्धा बघू शकता की मी आता हे कसं बनवते आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी नक्की बनवायचं ट्राय करा. आणि मी तुम्हाला ना नेहमी सांगत असते की जो एक भाग आहे ना की ज्यामध्ये आपल्याला खूप सारी रांगोळी स्टिक करावी लागते, आधी तो भाग आधी तुम्ही कंप्लीट करून घ्या. म्हणजे बाकीचे जे काही राहिलेली स्पेस आहे ना ते मग आपण पटकन कव्हरअप करू शकतो. तो आता हा पूर्ण राऊंड जो आहे हा तो आधी मी ग्रीन कलरनी पूर्ण कव्हरअप केलेला आहे. आता हे करत असताना आपल्याला सेकंड लेअर जेव्हा गरज पडते तेव्हा काय, जी मधली जागा सुटलेली आहे किंवा कुठं काही राहिलेलं आहे ते आपण कव्हरअप करू शकतो. परंतु फर्स्ट लेअरच आपण एवढी चांगली दिली पाहिजे ना की आपल्याला सेकंड लेअर करायला ना त्रास झाला पाहिजे नाही. म्हणजे कधी कधी असं होतं ना की पहिलेच लेअर इतके छान येते की आपल्याला सेकंड लेअर द्यावंसंसुद्धा वाटत नाही. जेव्हा तुम्ही ना ह्या रांगोळ्या घरी यूज करतात तेव्हा सेकंड लेअरसुद्धा द्यायची तुम्हाला काहीच गरज नाही, जेव्हा तुम्ही फर्स्ट लेअर चांगली करता. तर असं हे झालेलं आहे. आता हळदी कुंकू हे जे काही नेम आहे, आता या नेमला
मी फेविकॉल आणि आपलं जे की पाण्याचं मिक्सचर होतं ते मी लावून घेते आणि त्याच्यामध्ये आता ऑब्व्हियसली हळदीमध्ये आपण हळदीचा येलो कलर आणि कुंकामध्ये रेड कलर फिलअप करू, ज्यामुळे काय दिसेल की त्याला एक हळदी कुंकाच्या रांगोळीलासुद्धा एक वेगळं लुक आहे आणि ते खरं खरं असं नॅचरल वाटेल की काहीतरी खरंच नॅचरल आहे. तर दिसायलासुद्धा खूप सुंदर ही रांगोळी दिसते. तुम्ही पुढे पुढे बघतच जा की कसं, आणि इतके इझी आहे ना बनवायला. असं कोणी म्हणणार नाही की हे मला बनवता येणार नाही. फक्त लागेल काय कलर आणि OHP शीट वगैरे, हे तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणारं साहित्य आहे. फक्त OHP शीट तुम्हाला आणायची आहे. आणि मी तर म्हणते या हळदी कुंकाला ना तुम्ही खरंच बनवा, कारण हे तुम्ही जर का इंस्टाग्रामवर किंवा कुठेही बघत असाल ना, तर ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या OHP शीटवर, A4 साईजच्या OHP शीटवर ह्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत. खूप मोठ्या पण नाही आहे. आणि त्यांची जर का तुम्ही प्राईज विचाराल ना, तर बापरे, 200, 300, 400 म्हणजे याच्या पुढेच आहे. कुठलीच रांगोळी तुम्हाला अंडर 100मध्ये मिळणार नाही. पण तुम्ही हे खूप इझिली घरी रेडी करू शकता ना. मग थोडंसं आपण मेहनत घ्यायला काय हरकत आहे. आणि जर आपण केलं ना तर आपल्याला काही जमतं. हे फक्त आपण जर का मनात ठेवलं ना तर आपण करू शकतो. आणि ह्या रांगोळ्या अशा रेडी टू यूज असल्यानं काय होते, आता त्या दिवशी आपल्याला इतकी धावपळ असते आपल्या मागे, हे करायचं ते करायचे आणि भरपूर सारं मॅनेजमेंटसुद्धा त्या दिवशी असते. आणि असं काही करायचं असलं ना त्या दिवशी, मग आपले मुलं राहणार नाहीत किंवा अजूनच एखादं एक्स्ट्राचं काम निघतं किंवा आपल्यालाच बरं वाटत नाही, ती कामं आवडता म्हणून हे काही गोष्टी अशा आहेत की आपण त्या रेडी करू शकतो आधीच. तर नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणी कोणी बनवलं. हे मला नंतरच्या व्हिडिओमध्ये कधीतरी सांगा की मी अशी बनवली होती म्हणून. आणि माझ्या जर जवळपास जर कोणी असेल ना तर मी त्यांनासुद्धा बनवून देईन. माझ्या बिल्डिंगमध्ये, माझ्या गल्लीमध्ये, एरियामध्ये भरपूर जणांना मी असेच बनवून दिलेले आहेत की मी कधी त्यांचे पैसेसुद्धा घेतलेले नाही. असे बरेच आहेत की त्यांना मी तसेच देऊन देते. मी का असं दाखवायसाठी करते, मग ते माझ्याकडे ठेवून काय करणार आहे ना. तर मग मी ते असं कुणाला पण देत राहते. तर ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांना मी विकतेही. पण असंच काही जणांना मग मी असं देऊनसुद्धा देते. तर ठीक आहे, आपल्या घरी पडल्यापेक्षा हे की नाही. आता बघा, आपलं हळदी कुंकू नेम जे आहे ना हे छानसं राईड करून झालं. आता ही जे की आपलं मंगळसूत्र आहे ना, तर याच्यामध्ये आपल्याला काळे मणी, पिवळे मणी असे ॲड करायचे. तर मी आता ते फेविकॉल आधी लावून घेतलं की कुठे मला पिवळे मणी करायचे आणि कुठे मला ब्लॅक मणी करायचे. तर मी आधी आता ते करून घेते. आणि मग आता करू आपल्या मंगळसूत्राच्या ज्या काही वाट्या असतात ना, तर ते करू आपण, ज्याला डोरलेसुद्धा म्हणलं जातं. तर त्याला आधी मध्ये राऊंडला आपण येलो आणि थोडंसं आतमध्ये रेड असं काहीसं आपण त्याला करू. म्हणजे आपल्याला हळदी कुंकाचा जो काही लुक आहे तो आपल्याला क्रिएट झाला पाहिजे त्यासाठी. तर आधी मी येलो करून घेतलं आणि मिडलमध्ये मधात थोडंसं आपल्याला रेड करायचं. म्हणजे ते दिसायला ना इतकं अप्रतिम वाटतं हे कॉम्बिनेशन रेड आणि येलोचं. तर मग आपण आता ते सुद्धा करून घेऊया. आणि हे तुम्ही बघू शकता की टाकल्याबरोबरच किती छान दिसत आहे. तर आता हे जे आपलं मंगळसूत्र आहे याला आपण येलो कलरचे जे काही बीड्स आहेत ना, तुम्ही बघू शकता किती छान दिसते. जे की येलो कलरचे मणी आहेत ना आपण ते करून घेतले. आता आपल्याला करायचं रिअलमध्ये तर येलो कलर. त्याआधी ना इथं थोडंसं काहीतरी सुटले होतं पार्ट, तर मी तिथं लावून घेते ग्रीन कलर. की कधी कधी आपलं असं होतं ना की कुठं कुठं भाग सुटून जातो, तर मग तिथं आपण कवरअप करायचं की कुठे हे झालं आहे.
नंतर आता रिअल पार्ट म्हणजे मेन पार्ट की आपले जे काही काळे मणी. आता मी याच्यामध्ये ना ब्लॅक जे काही हे रांगोळी फिलअप करणार नाही आहे, कारण ही सर्कल छोटे आहेत आणि मला असं वाटलं की आपण ना याला ॲक्रेलिक कलरनीच केले ना तर अजून छान वाटेल. तर ॲक्रेलिक कलर जो की ब्लॅक तो मी घेतला आहे आपल्या मंगळसूत्राच्या मण्यांसाठी आणि तो आता पूर्ण मण्यांमध्ये फिलअप करते आणि तुम्ही फायनली लुक बघा की किती सुंदर आणि अप्रतिम ही रांगोळी बनते, तेही घरच्या घरी. आता तुम्ही बघू शकताय ना किती छान ही जी की रेडी रांगोळीचा पॅच आहे हा छानपैकी तयार झालेला आहे आणि खूप वेळसुद्धा लागत नाही. जर का आपला 1-2 वेळा असं चांगला हात बसला ना हे रांगोळी बनवण्यासाठी तर खूप छान आणि इन्स्टंट रांगोळ्या बनतात आणि लाँग लास्टिंग टिकणाऱ्यासुद्धा असतात. कंपॅरिझन टू आपण ज्या काही पिठाच्या रांगोळ्या काढतो म्हणजे जे काही आपल्या नॉर्मल रांगोळ्या असतात त्यासारख्या आणि दिसायला खूप अप्रतिम ह्या रांगोळ्या दिसतात. तर आता ना मी काय करते की जो काही मिडल पार्ट आहे ना किंवा मला असं वाटतं की इथं थोडंसं काहीतरी मिसमॅच झाले किंवा इथं रांगोळी लागली नाही आहे किंवा थोडंसं इथं रंग टाकायची गरज आहे किंवा डार्क करायची गरज आहे तर मग मी ते नंतर करत असते किंवा शेडिंग त्याचं करत असते, शेडिंग देते. ॲक्रेलिक कलरनी सुद्धा ना तुम्ही याला छान शेडिंग देऊ शकता, पण या रांगोळीला एवढी काही गरज नव्हती. फक्त मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर वापरला आणि तुम्ही बघू शकता की हळदी कुंकू हे या नावासोबत आपलं जे की सौभाग्याचं लेणं म्हणतो ना आपण की मंगळसूत्र ब्लॅक मण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये येलोसुद्धा मणी मी टाकलेले आणि खूप छान असं दिसते. तुम्हीसुद्धा ना नक्की घरच्या घरी हे रेडी रांगोळी बनवून बघा या हळदी कुंकासाठी आणि मला ना खरंच कमेंट करून सांगा की माझी हे जे की रांगोळी आहे ना कशी बनलेली आहे. एक लाईक आणि कमेंट नक्की करा, वाटलं तर सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून मी अशीच नवनवीन जे काही व्हिडिओ अपलोड करेल ना ते तुम्हाला बघायला मिळतील. आता इथं ना काही ठिकाणी थोडंसं मला असं वाटते की थोडं व्हाईटनेस पण आहे साईडने, तर एवढा काही वाटत नव्हता पण तरी म्हटलं याला सेकंड लेअर आपण करू आणि नंतर सेकंड लेअर झाल्याच्या नंतर खूप अप्रतिम असं हे जे काही रेडी रंगोळीचा जो काही पॅच आहे हा तयार झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा ना असं नक्कीच घरच्या घरी बनवू शकता. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.